आज 15 ऑगस्ट. आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण झाली. तरी याचं औचित्य साधून काहीतरी गोड तर व्हायलाच हवं ना. तर आज आपण बनवतोय खाजा. त्याच्यासाठी आपण घेतोय 2 वाट्या मैदा, एक 3 ते 4 चम्मच शुद्ध तूप, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी. आता याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आपल्याला कुठेही लम्प्स ठेवायचे नाहीत, त्याच्यामुळे व्यवस्थित थोड्या जड हातानेच हे पीठ मळायचं आहे. थोडं थोडं जसं हवं तसं पाणी याच्यामध्ये ऍड करत जायचं आणि घट्टसा गोळा मळून घ्यायचा. आणि याला एक 20 मिनिटापर्यंत रेस्टसाठी ठेवायचं. तोपर्यंत आपण काय करायचं, साखरेचा पाक बनवून घ्यायचा. त्याच्यासाठी मी इथे घेतली आहे 2 वाटी साखर आणि एक पाऊण ग्लासभर पाणी. अंदाज सांगायला गेला तर 2 वाट्या जर साखर असेल तर 2.5 वाटी आपण पाणी घ्यायचं. आता याच्यात विलायची पूड टाकलेली मी आणि हे केसरचं पाणी. आता 20-25 मिनिटं झालेले आहेत. आपला डो एकदम प्रॉपर रेडी झालेला आहे. तरी त्याला एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे. तुम्ही इथं बघू शकता, एवढाच आकार सहसा ठेवायचा आहे. जास्त छोटे घ्यायचे नाही, जास्त मोठे घ्यायचे नाही. माझ्या 2 वाटी मैद्यामध्ये या 5 चपात्या तयार झाल्यात. आता मी आधीच चपात्या साईडला लाटून ठेवलेल्या. तर एक एक चपाती प्लेटवर घ्यायची, त्याच्यावरती तुपाचा ब्रश करायचा व्यवस्थित सगळ्यात साईडने आणि कॉर्नफ्लॉवर असतं ते कॉर्नफ्लॉवर त्याच्यावरती फक्त डस्ट करायचं. त्याच्यानं काय होणार, एकावरची एक चपाती चिपकणार नाही आणि आपल्या प्रॉपर अशा लेअरिंग तयार होतील. असंच सगळ्या चपात्यांचं आपण करून घ्यायचं. सेम प्रोसेस कंटिन्यू 5व्या चपातीपर्यंत करून घ्यायची. आता इथे चपात्या सगळ्या एकावर एक लेअरिंग करून झालेल्या आहेत. आता आपण याचा एक घट्टसा असा रोल तयार करून घ्यायचा. नरम अजिबात ठेवायचं नाही, गॅप अजिबात त्याच्यात ठेवायचं नाही आणि थोडंसं असं मागे पुढे असं लाटून घ्यायचं. आता धारदार चाकूच्या साहाय्याने असे रोलचे तुकडे तुकडे करून घ्यायचे. हे हलके हाताने करायचे, जास्त दाब द्यायचा नाही, नाहीतर आपण ज्या लेअर बनवलेल्या आहेत त्या सगळ्या खराब होण्याची जास्त शक्यता असते. तुम्हाला मी काढून दाखवते. हे बघा किती सुंदरशे अशा सगळ्या लेअर्स आलेल्या आहेत. एकदम सुंदर वाटतंय हे बघण्यासाठीही. आता हे सगळ्या एक वेगळ्या प्लेटमध्ये मी काढून घेते आणि एक एक करून आपण खाज्याला आकार देऊयात. आता जी लेअरची बाजू आहे ती साईडने ठेवायची आणि हलक्या हाताने बस 2 ते 3 वेळेस हलक्या हाताने फक्त मागं पुढं करायचं. हे बघा, आपला खाज्याचा जो डो आहे तो रेडी झालेला आहे. असंच करून आपण सगळे करून घ्यायचं. इकडे तेल एकदम कोमट ठेवायचं, जास्त गरमही ठेवायचं नाही आणि जास्त थंडही नाही. आणि त्याच्यात हळूहळू हे आपले जे खाजा आहेत ते सोडायचे. घाई करायची नाही, निवांत सावकाश. थोडी लेंदी प्रोसेस आहे, पण नंतर जेव्हा तो खाजा हातात येतो तेव्हा आहा. आता तुम्ही बघू शकता, आपण स्पीड कमी ठेवल्यामुळे हे जसं बाहेरच्या साईडने खुसखुशीत झालं आहे तसंच ते आतल्या साईडनंही झालेले आहे.
गोल्डन कलर, याला इतका सुंदर असा गोल्डन कलर आलेला आहे. आपण याला हलक्या हाताने मागे पुढे करायचं आणि बस. याच्यासाठी जेमतेम 5-10 मिनटं लागतात फक्त तळण्यासाठीच. आता व्यवस्थित याला झाऱ्याच्या सहाय्याने तेल निथळूपर्यंत खालीवर करायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हे बघा किती छान लेअर आलेली आहे, एकदम सुंदरशा. आणि तळण्यासाठी सहसा 4-5 एवढेच टाकायचे खाजे. जास्त टाकले तर ते एकमेकांना चिपकू शकता. आणि असंच करून आपण उरलेले खाजेही रेडी करून घ्यायचे. इकडं हे काढून घेतले की गॅसची स्पीड कमी ठेवायची आणि परत दुसरा घाणा तळण्यासाठी घ्यायचा. आता आपण जो पाक तयार केला होता एकतारी, त्याच्यामध्ये आपण जे रेडी खाजा आहेत, जोपर्यंत दुसरा घाणा तयार होतोय तोपर्यंत हे पाकात टाकून ठेवायचे. आणि हे बघा किती सुंदर असे आपले खाजे तयार झाले. ड्रायफ्रूटने गार्निश करायचं आणि बस एन्जॉय करायचं. हे आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचं सेलिब्रेशन. कसं वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा. थँक्यू.